वेलकम. सगळ्यांचं आजच्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. स्माइल आफ्टरनून. ईश्वर आपल्याला चेहऱ्यावर प्रत्येक क्षण ते निरागस स्माइल द्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. अगदी लक्षात घ्या, आपण ज्या दिवशी क्लास चालू केला त्या दिवशी 367 लोक आपल्या क्लासमध्ये होते. किती? 367. मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा बदल व्हावा, आपल्या जीवनामध्ये आनंद असावा, पण इच्छा होते तसं आता 1 जानेवारीला आपण प्लॅनिंग करतो. 2024 जेव्हा 1 जानेवारी आली की या वर्षात मला हे प्लॅन करायचे आहे. कुणी लवकर उठायचं प्लॅनिंग करतं, कुणी रोज व्यायाम करण्याचं प्लॅनिंग करतं, तर कुणी रोज आहारावर कंट्रोल करण्याचा करतो, तर कुणी एखादं अर्निंग सोर्स वाढवण्याचा प्रयत्न करतो, तर कुणी मी राग करणार नाही. असे वेगवेगळे प्लॅनिंग प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये करत असतो. पण जानेवारी 1 जानेवारी 2 जानेवारी 3 4 5 6 15 आली की हळूहळू आपले सगळे ठरलेले निर्णय मागे येतात आणि आपण जसं जीवन जगत असतो तसंच जगायला लागतो. अगदी मी आपला जेव्हा क्लास 5 फेब्रुवारीला चालू झाला, तुमच्याकडनं असंच एक कमिटमेंट मागितलेलं होतं. आपला क्लास शार्प 4 वाजता सुरू होतो आणि हे 10 दिवस म्हणजे तुमच्या जीवनातले 10 दिवसांमधले 10 तासांचे श्वास जे लोक रेग्युलर करतील ते लोकांना तेवढे श्वास तुमच्यापर्यंत तुमची इन्व्हेस्टमेंट आहे या क्लाससाठी. आणि ही इन्व्हेस्टमेंट एवढी मोठी आहे कारण जीवनातले 10 तास आपण कुठल्या एनर्जीला देतो आहे, ती एनर्जी आपल्या जीवनाचा सकारात्मक किंवा नकारात्मक असा रिझल्टही आपल्याला देत असते. सो जे लोक, सगळ्यांना विनंती आहे की जॉईन करायला उशीर करत जाऊ नका, कारण एखादा मुद्दा सुटून जातो, एखादं डेलीची जी आपली प्रॅक्टिस असते ती सुटून जाते आणि ती जर आपल्याला नियमित करायची असेल तर आपल्याला वेळ सगळ्यात महत्वाचा आहे. कारण परत सगळ्यांनी श्वास घ्यायचा, एक प्रॅक्टिकली समजून घ्यायचा. एक श्वास घ्या, एक श्वास सोडला, काय झालं? एका श्वासाचं आयुष्य मागे पडलं जे कधीही आपल्या आयुष्यात नव्याने येणार नाही. येणारा प्रत्येक श्वास हा नवीन आहे. येणारा प्रत्येक श्वास हा नवीन आहे आणि आपल्याला या जीवनामध्ये प्रत्येक श्वासाला वर्तमानाच्या जगण्याचा आनंद द्यायचा आहे. आणि तो आनंद जर का आपण देऊ शकत नाही तर आपण कुठेतरी कमी आहे. तर आज आपण ऍक्च्युअल मध्ये सुरू करतो आहे. आज आपल्या क्लासचा 4था दिवस आहे आणि आज आपण सुरू करतोय व्हॉट इज रेकी. इथून पुढे आपण सगळे प्रॅक्टिकल अनुभवणार आहे. तर रेकी काय आहे आपण ते समजून घेऊ आणि ऍक्च्युअली या रेकीमुळे आपल्या जीवनामध्ये काय सकारात्मक बदल होऊ शकतो आणि कशा पद्धतीने आपण ही ऊर्जा आपल्या जीवनामध्ये यूज करतो आपण ते बघणार आहोत. तर लक्षात घ्या, रेकी हा एक जपानी शब्द आहे. रेकी हा एक जपानी शब्द आहे आणि आपल्या भारतामध्ये एक रेकी अजून शब्द वापरला जातो, तो फ्रेंच शब्द आहे. कुठला शब्द आहे तो? फ्रेंच शब्द आहे. आता तुम्ही कधी काळी, कारण लोकांमध्ये कन्फ्युजन आहे रेकीबद्दल लोकांचे गैरसमज आहे. आधी आपण या रेकीला समजून घेऊ. आता तो गैरसमजवाला शब्द तो फ्रेंच शब्द आहे आणि आपण जी रेकी शिकतो आहे तो जपानी शब्द आहे. आता आधी त्या रेकी म्हणजे बघा, आपण तुम्ही म्हणता ना की रेकी करून बॉम्बस्फोट झाला, रेकी करून एखाद्याचं अपहरण झालं, तर त्या रेकीचा, त्या फ्रेंच शब्दाचा अर्थ काय आहे? एखादी घटनाला अंजाम देण्यासाठी त्या जागेचं अवलोकन करणं, तिथे कोण लोक असतात, किती वाजता येतात, या सगळी पाहणी करणं म्हणजे रेकी करणं, तो म्हणजे फ्रेंच शब्द आहे. त्याचा आपल्या या रेकेशी 1% 0%ही संबंध नाही आहे. आपण जी रेकी शिकतो आहे ही जपानी स्पर्श चिकित्सा पद्धती आहे. ही जगामध्ये टच हिलिंग पद्धती म्हणून ओळखली जाते. तर रेकी हा जपानी शब्द आहे आणि याचा शब्दाचा अर्थ आहे सर्वव्यापी जीवन शक्ती. काय अर्थ आहे या रेकीचा? अर्थ सर्वव्यापी जीवनशक्ती. जपानी भाषेमध्ये रेचा अर्थ सर्वव्यापी आणि कीचा अर्थ जीवनशक्ती आहे आणि म्हणूनच याला ब्रह्मांडीय ऊर्जा, त्याच्यानंतर आपले लाईफ फोर्स एनर्जी असं म्हटलं जातं. अगदी चिकित्सा पद्धतीमध्ये या रेकीमुळे व्यक्तीचं शारीरिक, मानसिक, भावनिक
आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्यांवर आपण समाधान देऊ शकतो. कुठल्या कुठल्या? शारीरिक, त्याच्यानंतर भावनिक, आर्थिक आणि आध्यात्मिक लेवलच्या सर्व प्रकारच्या समस्यांवर आपण समाधान देऊ शकतो. सर्व धर्मीपंथीयांनी, तत्वचिंतकांनी या रेकीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. चीनी याला ची म्हणतात. चीनी याला काय म्हणतात? ची एनर्जी. जे तुम्ही कुठे युट्यूबवर वगैरे सर्च केलं असेल तर ची बॉल हा शब्द ऐकला असेल, तर ची बॉल म्हणजे जो एनर्जी बॉल आता मी तुम्हाला क्रिएट करायला सांगणार आहे, तो बॉल चीनी इसे ची कहते हैं, रशियन इसे बायोप्लास्टिक एनर्जी कहते हैं. रशियन इसे क्या कहते हैं? बायोप्लास्टिक एनर्जी कहते हैं. और अंग्रेज इसे लाइट कहते हैं या होली स्पिरिट कहते हैं. और हमारे भारतीय संस्कृति में हम इसे प्राण ऊर्जा कहते हैं. क्या कहते हैं? प्राण ऊर्जा, जी तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या मध्ये अस्तित्वात आहे. हिंदू संस्कृतीच्या अथर्व वेदामध्ये या शक्तीचा उल्लेख केला गेलेला आहे. ही हजारो वर्ष प्राचीन पद्धती आहे. आपण ऐकलं असेल, प्रभू रामचंद्रांनी अहिल्याला म्हणजे त्या दगडाला स्पर्श केला आणि अहिल्याला शापमुक्त केलं. काय केलं? प्रभू रामचंद्राचा स्पर्श झाला त्या दगडाला आणि म्हणून अहिल्या शापमुक्त झाली. भगवान श्रीकृष्णांनी कुबडेच्या पाठीवरनं हात फिरवला आणि कुबडेचं कुबड नाहीस झालं. हे उदाहरण आपण आपल्या धर्मग्रंथांमध्ये बघितलेले आहे. त्याच पद्धतीने भगवान बुद्धांनी स्पर्शाच्या माध्यमातून अनेक लोकांचे दुःख दूर केलेले आपण बघितले आहे. भगवान बुद्धांचं लोटस सूत्र, कमल सूत्र हे जे ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये या स्पर्श चिकित्सेचा उल्लेख आढळतो. तसंच वेदांमध्ये, अथर्व वेदामध्ये या स्पर्श चिकित्सेचा उल्लेख आपल्याला आढळत असतो. ठीक आहे. तर या एक मिनिट. हॅलो, आज लिंक जॉईन करायला काही त्रास होतोय का? जॉईन करायला काही त्रास नाही झाला ना? ठीक आहे. बऱ्याच लोकांना अडचणी होतात, फोन येतात. ठीक आहे. ओके, चला. तर या रेकी ऊर्जेला धर्मग्रंथ म्हणजे अनेक साधू संन्यासी आजही आपण बघतो की स्पर्शाच्या माध्यमातनं काहीतरी जर अडचणी असतील तर ते लोकांचे दुःख दूर करतात. आपण बघतो की पाणी पाणी चार्ज करून लोक एनर्जी देऊन, त्या पाण्याला एनर्जी देऊन लोकांचे दुःख दूर करतात. या सगळ्या गोष्टी एवढ्या सहज आहे की या 10 दिवसांमध्ये तुम्ही सगळं करू शकणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातून एखाद्याचं हिलिंग करणं, विदाऊट म्हणजे तुम्ही एखाद्या पेशंटला स्पर्श न करता त्याच्या शरीरावर कुठे काही आजार आहे का हे आपण चेक करू शकणार आहे. तर आता आपण सगळ्यात पहिले ही एनर्जी आपल्या हातांमध्ये जी नॅचरल आहे, ज्या एनर्जीला आपण नंतर ऍक्टिव्हेट करणार आहे, त्या एनर्जीचा अनुभव करणार आहे. ठीक आहे. दोन्ही हात रब करायचे सगळ्यांनी आणि माझ्यासोबत रब करायचे सगळ्यांनी. वॉटर एनर्जी शक्तिपातानंतर होत असते ऍक्टिव्हेट, आता नाही. आणि आता हळूवार हात जवळ दूर घ्या. स्लोली. कुणाकुणाला एक मॅग्नेटिक फील्ड जाणवली हातामध्ये, काहीतरी हातामध्ये चुंबकीय शक्ती आहे, एक अट्रॅक्शन होत आहे, हे कुणाकुणाला जाणवलं त्यांनी चॅटबॉक्स मध्ये पटकन मी टाईप करा. ज्यांना ही शक्ती जाणवली, एनर्जी जाणवली, ग्रेट. ही नैसर्गिक एनर्जी आपल्यामध्ये आणि रेकीच्या शक्तिपातानंतर, एनर्जी एक्सचेंज नंतर तुम्ही याच एनर्जीचा वापर दुसऱ्यांचे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्या दूर करण्यासाठी करू शकणार आहात. केव्हा करू शकणार आहे? तुमचा जेव्हा शक्तिपात होईल तेव्हा. आज आपण ऍक्च्युअल रेकीला सुरुवात केली आहे. तर शनिवारी
सकाळी 7:30 वाजता आपल्या सगळ्यांना शक्तिपातासाठी उपस्थित राहायचंय. रेकीचा जो शक्तिपात आहे तो आपला शनिवारी सकाळी किती वाजता होणार आहे? 7:30 वाजता होणार आहे. 7:30 वाजता तुम्हाला 1 ग्लास पाणी रेडी होऊन रेडी राहायचं आहे. उद्या मी त्याच्या सूचना देणार आहे. कारण जर का तुम्ही शक्तिपाताला उपस्थित राहिले नाही तर तुम्ही रेकीची प्रॅक्टिस करू शकणार नाही. ठीक आहे. रेकीची प्रॅक्टिस करण्यासाठी शक्तिपात म्हणजेच अटुनमेंट ही प्रोसेस कंप्लीट करणं गरजेचं आहे. विदाउट अटुनमेंट आपण या एनर्जीचा वापर करू शकत नाही. ठीक आहे. तर आता आपण या रेकीला काय आणि कशी काम करते हे डिटेलमध्ये समजून घेणार आहे. तर सगळ्यात पहिले रेकीचे 5 तत्व आहेत. काय तत्व आहेत? 5. एक मिनिट. ओके. तर या रेकीचे 5 तत्व आहेत. आपण त्या 5 तत्वांचा आपण अनुभव घेणार आहे. तर त्या 5 तत्वांसाठी पहिलं तत्व आहे. पहिले रेडी आहात ना 5 तत्व रेकी शिकायला, रेकीचा शक्तिपात घ्यायला आणि त्याचे 5 तत्व फुलफिल करायला? तर कंटिन्यू करा. बाकी जिनको मोटिवेशन सुनना था, जिंदगी में पॉझिटिव्हिटी लानी थी, अपने कालपर्यंतचे झाले. इथून पुढे प्रत्येक सेशन हा रेकीचा असणार आहे आणि इथे तुमचं कमिटमेंट आणि तुमची प्रॅक्टिस हे महत्वाचं आहे. तुमच्या ट्रस्ट आणि प्रॅक्टिसवर तुम्हाला रेकीची एनर्जी प्रॅक्टिकली तुम्ही अनुभवू शकणार आहे. विनंती एकच आहे की क्लासला वेळेवर जॉईन करा. अगदी आरामात जर तुम्ही 3:30 4:30 पर्यंत येत असाल तर रिझल्ट भेटणार नाही. कारण प्रॅक्टिकल जर मिक्स केलं तर प्रत्येक वेळेस रेकॉर्डिंग बघणं होत नाही. तर त्याच्यामुळे लाईव्ह सेशन मिस करू नका. ओके. तर पहिलं तत्व आहे, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. आजच्या दिवस. आता आजच्या दिवस का बरं? काल मी तुम्हाला सांगितलं की माझ्या जवळ जगायला फक्त आणि फक्त आजचा दिवस आहे. कारण ओके. तर आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. तर लक्षात घ्या का बरं? प्रत्येक श्वासाच्या मागे आपलं जीवन संपत आहे. या पृथ्वीवरनं दररोज 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करत आहे, जे उद्याचा सूर्योदय बघणार नाहीये. आता मलाही माहिती नाही की मी उद्या क्लासला हजर राहील की नाही राहील, एवढी गॅरंटी कोणाचीच नाहीये. बरोबर की नाही? आपल्याला तर सकाळी उठलो आणि तर सेलिब्रेट करायचा तो दिवस. जिसे जिंदगी में दुःख नाहीये. का? कारण आजच्या दिवस मला जगायला भेटलेला उद्या भेटणार की नाही भेटणार मला माहिती नाहीये. म्हणून वर्तमानातल्या या क्षणांना आपल्याला कुठेही नकारात्मक ऊर्जा द्यायची नाहीये. प्रत्येक क्षण आपल्याला सांगायचं आहे की मी चिंता करणार नाही. कारण आता ठरवलं, समजा आता माझ्या समोर अर्चना चव्हाण नावाच्या मॅडम दिसून राहिल्या. अर्चना चव्हाण मॅडमनी किती विचार केला की मला खूप चिंता करते मी. माझ्या घरी आज नळ नाही आला त्याची चिंता, आज भांडेवाली बाई नाही आली त्याची चिंता, थोडेसे पैसे कमी आहेत त्याची चिंता, थोडीशी तब्येत बरी नाही आहे त्याची चिंता. अशा किती तरी चिंता आपण मागे लावून घेतो. चिंता केल्याने जर एखाद्याच्या जीवनात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता तर कोणाला काहीच करायची गरज नसती.
चिंता करा आणि मस्त राहा. लक्षात घ्या, चिंता यावरचा एक तो बिंदी हटवून टाकला तर ती चिंता आपल्याला चितेपर्यंत पोहोचवत असते. आणि चिंतेची चिंता करायची नसेल तर चिंता करणंच बंद करायचं आहे. हा, जर चिंता करून तुमचे प्रॉब्लेम आतापर्यंत सॉल्व्ह झाले असते तर जीवनात काही गरज नसती इथे माझ्यासमोर बसायची किंवा अजून जगातलं कुठलं ज्ञान ग्रहण करायची. तर त्याच्यामुळे जी गोष्ट केल्याने आपला फायदा होत नाही ती गोष्ट करायची पण नाही. चिंता करायची नाही. कुठला? फक्त आजच्या दिवस चिंता नाही करायची. कारण माझ्याजवळ जीवन जगायला फक्त आजचा दिवस आहे. जीवनाला असं छोट्ट करून टाका की आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. त्याच्यातही काल मी तुम्हाला काय सांगितलं, 8 तास आपण झोपणार आहे, 2 तास आपले दैनंदिन जे आपल्या क्रिया आहे त्या करण्यात जाणार आहे. उरलेले 14 तास जर आपण आपल्यावर कंट्रोल करू शकत नाही तर मग खरोखर आपल्याला आपल्यावर वर्क करण्याची गरज आहे. किती तास? आपल्याला 14 तास कंट्रोल ठेवायचा आहे. कोण कोण रेडी आहे 14 तासाचा कंट्रोल ठेवायला? एक बार मी हो जाए. टाइप इन चैट बॉक्स मी. कितने मी आते हैं? 289 लोक प्रेझेंट आहे. 289 मी पाहिजे मला. मी सांगितलं. 289 मी इथे टाइप झाले पाहिजे. ग्रेट 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 ग्रेट. बघा, अगर अब कुछ लोग सोचते हैं नुसतं ही मी टाइप केल्याने काय होणार आहे, मी जर नाही टाइप केलं तर काय फरक पडणार आहे. बघा, फरक मला नाही पडणार आहे की पण तुम्हाला जरूर पडेल. कारण जेव्हा तुम्ही मी या बटनवर टाइप केलं आणि तो मेसेज सेंड केला तर कळत नकळत तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगितलेलं आहे की मी कमिटेड आहे आजच्या दिवस चिंता न करण्याला, या 14 तासात पॉझिटिव्ह जीवन जगायला. तर ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही तुमच्यासाठी आहे. ठीक आहे. आता आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. काल तुम्हाला मी गोष्ट सांगितली. कोण कोण होतं काल क्लासला सांगितली ना, रागाची सांडशी. काय गुन्हा होता त्या मुलाचा? 300 रुपयापेक्षा मुलाला जर महत्व दिलं असतं. आणि म्हणून तुम्हाला आज मी एक नियम सांगते. आपल्याला बरेचसे नाते आपल्या या क्रोधाने आपल्या जीवनातनं संपवून टाकलेले आहेत. कुठलाच व्यक्ती गुन्हेगार नसतो हो. कुठलाच व्यक्ती गुन्हेगार नसतो. आता एखाद्याच्या हातून जेव्हा गुन्हा घडतो तो त्या वर्तमानातल्या परिस्थितीमध्ये त्याचं स्वतःवरचं नियंत्रण तुटतं आणि म्हणून त्या व्यक्तीच्या हातून गुन्हा घडतो. जसं भाजीत मीठ कमी पडलं आणि म्हणून त्या व्यक्तीने पत्नीची वाद घातला. पत्नीने ठीक आहे चुकलं माझं म्हणून मिठाची वाटी आणून समोर ठेवली असती, विषय संपला असता. पण समोरच्याला राग असताना त्याच्या रागामध्ये अजून आपण भर पाडली आणि त्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा कळत नकळत गळा आवळला. पत्नी जशी मृत्यू पडली तशी त्या पतीला जाणीव झाली की माझ्या हातून मोठं चूक घडलं. त्याने स्वतः पोलिसांच्या स्वाधीन स्वतःला केलं. पण वेळ निघून गेली होती. एक अख्खं कुटुंब त्या रागामुळे उद्ध्वस्त झालं होतं. मुलं अनाथ झाली, वडील जेलमध्ये आणि पत्नी देवाघरी गेली. विचार करा की एक राग जर कंट्रोल केला नाही तर जसं कुटुंब असतील. आता रस्त्यावर गाडी चालवत असताना एखाद्याने आपल्याला चुकून गाडीला धडक दिली. माझ्यासोबत आता त्या दिवशीच झालं. मी माझी गाडी घेऊन समोर होती आणि मागून 2 लेडीज होत्या आणि त्यांनी गाडीचा ब्रेक अचानक लावला. म्हणजे समोर कार होती म्हणून मी ब्रेक लावला आणि त्यांनी येऊन धडकन माझ्या गाडीला ठोकलं. मग आता मी फक्त जास्त मागे वळून बघितलं, त्यांच्याकडे एक स्माइल दिली आणि पुढे निघून गेली. काय झालं? त्या गाडीचं नुकसान नव्हतं झालं, थोडासा त्यांचा धक्का लागला, माझी गाडी थोडीशी हलली. पण तेवढ्यासाठी लोक रस्त्यावर उभं राहून भांडणं करायला लागतात. लोकांना तमाशा दिसतो आजकाल. प्रत्येक मोबाईलवर व्हिडिओ शूट केल्या लोकांचे भांडणं असो. अरे अपघातात लोकांची मदत करायची मानसिकता नाही राहिली. लोक व्हिडिओ काढण्यात आनंदी असतात. आपल्याला हे बदलावं लागेल. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी बघा, व्यक्ती महत्वाचा असेल, एक नियम लिहून घ्या, व्यक्ती महत्वाचा असेल तर चुकांना विसरा. आणि चुकांना पकडून ठेवायचं असेल, व्यक्तीला विसरण्याची मानसिकता ठेवा. कसं आहे ना, एखादी व्यक्ती आपल्या जीवनात असते
भलेही ती कडू असेल स्वभावाने, पण तिचं असणं, ती नसल्यावर रुखरुख वाटते. आणि म्हणून जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या जीवनात आहे ना, त्या व्यक्तीला जपायला शिका. आज एक फॅमिली काउन्सिलर, म्हणजे मी काउन्सिलिंग, फॅमिली काउन्सिलिंग, स्टुडंट पॅरेंट काउन्सिलिंग करते. त्या काउन्सिलिंग मध्ये बरेच असे विवाहित जोडपे जेव्हा माझ्याकडे येतात, मागेच एक केस होती, ती मुलगी PhD झालेली होती, आणि जेव्हा ती माझ्या संपर्कात आली, वेळ निघून गेली होती, 4 वर्ष लग्नाला झालेले होते, डिवोर्स केस कोर्टात चालू होती, आणि ती जेव्हा रेकी शिकली फर्स्ट सेकंड थर्ड लेवल, त्यावेळेस तिने बोलली, मॅडम आज वाटतंय की माझ्यामुळे सगळं घडलं, मी जर समोरच्या व्यक्तीच्या ऍक्शनवर रिॲक्शन दिल्या नसत्या तर कदाचित आज मी माझ्या कुटुंबात आनंदाने असती, आणि आज जो मी एकाकी जीवन जगत आहे ते एकाकी जीवन का बरं? शिक्षण आणि पगाराचं आलेलं, आज मुलांसारखेच मुली शिकतात, समजून दोन्ही बाजूनी घेण्याची खूप गरज असते. आता आपला कौटुंबिक काउन्सिलिंगचा विषय नाही आहे, पण लिटरली सांगते की बरेचसे कुटुंब उद्ध्वस्त होण्यासाठी आज हायली क्वालिफाईड असणं आणि इगो, एकमेकांना समजून न घेणं, या गोष्टी खूप असतात. कारण नाते टिकण्यासाठी लक्षात घ्या, संवाद, एक वाक्य हे खूप महत्वाचं आहे, संवाद एकमेकांमध्ये असायला हवा. पण तो संवाद कसा असायला पाहिजे? सहभावनापूर्वक संवाद, म्हणजे एकाच्या मनाचा भाव हा दुसऱ्याच्या मनापर्यंत तो संवाद पोहोचला पाहिजे. जर आपण मुलांना खूप काळजी करतो, खूप जपतो, त्यांच्यासाठी खूप खस्ता खातो, पण तरी देखील आपणच मुलांचे दुश्मन असतो ना. किशोरवयीन मुलांचे सगळ्यात जास्त दुश्मन पॅरेंट असतात. का बरं? आपण आपली तळमळ ही संवादाच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांपर्यंत पोहोचवू शकत नाही. काय सासू आणि सुनेचं नातं सतत काय एक नकारात्मक ऊर्जांसाठी असतं? निश्चितच नाही. अडचण ती आहे की एकमेकांची जो संवाद असतो त्या संवादामध्ये सहभावनांची कमतरता असते. असे कितीतरी नाते आहेत कोरड्या संवादामुळे तुटतात, आणि म्हणून आजच्या दिवस आपल्याला क्रोध करायचा नाहीये आणि आपल्या संवादाला आपल्याला जपायचं आहे. तिसरा रेकीचा सिद्धांत आहे, ईमानदारी से मैं अपनी उपजीविका के साधन जुटाऊं, म्हणजे मला जे काही काम आहे ते काम करण्यासाठी मी पूर्ण करणार. जसं आता जर स्वयंपाक करताय तुम्ही, म्हणजे आता मोस्टली महिला जास्त आहेत, तर स्वयंपाक जेव्हा आपण करत असतो आणि त्या स्वयंपाक तुम्ही आजारी आहे किंवा कंटाळा आला स्वयंपाक करायचा, तर तुम्ही एनर्जी कशी देताय तिथे? जरी तो स्वयंपाक असेल पण त्याच्यात पॉझिटिव्हिटी नसेल, लक्षात घ्या, एव्हरीथिंग इज द एनर्जी. आता मी तुम्हाला हँडरप करायला सांगितलं, आपण एक एनर्जीचा फ्लो निर्माण केला, आणि ही एनर्जी तुमच्या विचारांसोबत, तुमच्या इंटेन्शन सोबत प्रवाहित होत असते. कशी प्रवाहित असते? तुमच्या इंटेन्शन सोबत ही एनर्जी प्रवाहित होत असते. आणि जर इंटेन्शन स्वयंपाक करून राहिले, आज सकाळ संध्याकाळ तेच माझ्या मागे आहे, माझ्या मागे काय दुसरं आज माझी इच्छा नाही आहे, किंवा मला बाहेर जायचं होतं तरी मला सगळ्यांसाठी स्वयंपाक करून जावं लागतं, अरे नका करू. कारण त्या एनर्जीमध्ये मी तुम्हाला सायंटिफिकली प्रूव्ह केलं की जसे आपले अफर्मेशन, जसे आपले विचार असतात, तशाच भावना, तशीच ऊर्जा त्या अन्नावर तयार होत असते. आणि म्हणून तुम्हाला रेकीचा शक्तिपात झाल्यानंतर अन्न पाणी चार्ज करायला शिकवणार आहे, आणि त्याची बदललेली चव सुद्धा आपण अनुभव घेणार आहे या लाईव्ह सेशन मध्ये. पाण्याची चव, अन्नाची तर आपण बघू नाही शकत, कारण ते तुम्ही नंतर करून बघू शकता, पण तुम्ही पाण्याची चव बदललेली आपण प्रॅक्टिकल करणार आहे. पण विदाऊट शक्तिपात ते सध्या करू शकत नाही. तर जे काही आपल्यावर जबाबदारी आहे, एक सून म्हणून, मुलगी म्हणून, पती म्हणून, पत्नी म्हणून, ज्या कुठल्या मुलगा वगैरे ज्या जबाबदाऱ्या आहे ना त्या निभवा, पण त्या निभवताना सहभावनापूर्वक निभवा. त्या नात्यांमध्ये एक नवा प्रेमाचा झरा उमटलेला बघेल. आता तुम्हाला एक सांगते की एक छोटासा, आपलेच एक स्टुडंट होत्या 2-3 बॅच आधीच्या, मला फोन आला, मॅडम माझ्या 6 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला तुमच्याशी बोलायचंय. मी म्हटलं 6 वर्षाच्या मुलाला माझ्याशी काय बोलायचंय, कारण तो तर रेकीचा काही अनुभव घेऊ शकत नाही. नाही मॅडम माझ्या मुलाला बोलायचंय. मग म्हटलं ठीक आहे, द्या फोन. तर त्या मुलाने काय म्हटलं, मॅडम थँक्यू. म्हटलं कशासाठी? म्हणे तुमचा क्लास आई रोज करते ना, तर आईचा रागराग करणं कमी झालाय. आता आई माझ्यावर रागराग, त्या पोराचे छोटेसे ते छान बोल, विचार करा की एक सकारात्मक भाव जेव्हा आपण क्रिएट करतो, त्या 6 वर्षाच्या छोट्याशा मुलाला देखील समजतात तुमच्यात झालेला बदल.
आज असे किती घरं आहे, मला फोन येतात, मेसेज येतात की मॅडम थँक्यू, फक्त अन्न पाणी चार्ज केल्याने आमच्या घरातली ऊर्जा चेंज झाली हो. का बरं? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, जलही जीवन आहे, आणि आपण त्याच्यात जेव्हा सकारात्मकतेचे भाव बदलतात तर घरचे सगळे लोक बदलतात. आपल्याला आजपर्यंत आपण बदलवण्याचा प्रयत्न केला, आपण पूर्ण पॉझिटिव्ह आणि सकारात्मक ऊर्जांनी आपण हे काम करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपले आई वडील, अध्यापक, घरातले मोठे किंवा कळत नकळत आपल्या कामात येणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीबद्दल ग्रॅटिट्यूड ठेवायचंय. आता विचार करा, शेतकरी हा जेव्हा अन्न पिकवतो, त्यात तो उन्हाळ्यात पावसात हे करतो, आपण कधीतरी मनापासून त्याला आभार म्हणलं का? शेतकऱ्यांनी जर काम करणं बंद केलं, आपल्या ताटात अन्न येणार नाही म्हणून, किंवा त्या हमालांनी ते पोते धान्याचे असे उचलून दुकानापर्यंत पोहोचवले, दुकानापासून आपल्यापर्यंत आले, तर त्या हमालाचं थँक्यू. कळत नकळत जी चप्पल आपण घालतो, ते चप्पल बनवणाऱ्याचं थँक्यू. जे कपडे आपण घालतो त्या कपड्यांचं थँक्यू. ज्या ज्या वस्तू तुमच्याकडे आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी आजपासनं थँक्यू म्हणायला शिका. कारण जे जीवन तुम्ही जगताय ना, जिनको भी अपने जिंदगी के बारे में शिकायत है, त्यांच्यासाठी एक विशेष सूचना, जे जीवन तुम्ही जगताय ते कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. आज मंदिरात ना एका व्यक्तीची चप्पल चोरी गेली होती, आणि त्यांनी राग राग त्या चपलेसाठी केला. काय लोक याच्यासाठी मंदिरात येतात का, लोकांच्या चपला घेऊन जातात, या पद्धतीचं होतं. मी मध्ये ना एक इमेज, मला ते डाउनलोड करता नाही आली, गुगलवर बघितली. एक मुलगा असा बसलेला असतो गरीब घरचा, आणि त्याला गुडघ्याच्या खाली दोन्ही पाय नसतात, आणि चॉकच्या माध्यमातनं त्यांनी ते दोन पाय ड्रॉ केले होते. चॉकनी त्यांनी ते दोन पाय ड्रॉ केलेले होते. विचार करा, त्या व्यक्तीची चप्पल चोरी केली म्हणून तो ओरडतोय, आणि एक आहे त्या पायांचं कधीही न स्वप्न पूर्ण होणारं स्वप्न बघतोय. पण अशा आज जयपूर फूड साठी खरोखर आभार आहे की त्यांनी लोकांना ते कमीत कमी कृत्रिम का होऊ नये त्या पायांच्या माध्यमातून चालू शकतो. बघा जीवन किती क्षणभंगूर आहे. 4 नोव्हेंबरला आम्ही एक जागतिक म्हणजे नारी सन्मान अवॉर्ड घेतला महिलांसाठी, आणि आमच्या शहरातल्या ज्या API होत्या, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचा सत्कार घेतला मी. टीचर, वकील, पत्रकार वगैरे सगळे. 4 नोव्हेंबरला आम्ही संध्याकाळी प्रोग्राम घेतला, त्या मॅडमनी सगळ्यात सुंदर स्पीच दिलं, आणि दुसऱ्या दिवशी जॉबवर जाताना त्या मॅडमचा ट्रकला अपघात झाला आणि एक पाय त्यांचा पूर्ण कापावा लागला. 5 नोव्हेंबरला, या 2023 ची गोष्ट आहे. जेव्हा आम्ही हॉस्पिटलला भेटायला गेलो ना त्या मॅडमला, इतकं खंबीरपणा की त्यांनी पूर्ण स्टोरी सांगितली की कशा पद्धतीने त्यांनी सगळे इन्स्ट्रक्शन देऊन स्वतःला हॉस्पिटलला ऍडमिट करून घेतलं, स्वतःच्याच अपघाताची सूचना डिपार्टमेंटला पोहोचवली. परिस्थिती जीवनामध्ये सांगून येत नाही, आणि म्हणून लक्षात घ्या, आज जे आपण जीवन जगतोय ना, ते काही लोकांचं स्वप्न आहे की नाही. आपल्यासारखं कुणाला तरी होण्याची इच्छा असणं खूप गरजेचं. आता तुम्ही म्हणा आमच्यात काय विशेष आहे, आमच्या सगळ्या लोकांना विचार करा, ज्यांना डोळे नाहीये ना त्यांना तरी तुम्ही जग बघू शकता. कुठेतरी हेवा वाटतं ना तुमच्यासारखं असायला. जे बहिरे आहेत बिचारे, त्यांना कानाने ऐकायला येत नाही, तुम्ही सुंदर ध्वनी, त्यांचं स्वप्न आहे की नाही तुमच्यासारखं राहणं. ज्याला पाय नाही आहे त्याला तुमच्यासारखं चालावंसं वाटत नाही का? मग आपल्याला उघड्यावर झोपायची गरज नाही, घर आहे. सो जस्ट से थँक्यू. जे जे आपल्याकडे आहे ना, प्लीज आजपासून त्याला थँक्यू म्हणायला शिका. आणि म्हणून थँक्यू फक्त वस्तूसाठी नाही, आज आपल्या जीवनात जेही व्यक्ती आहे, आपल्या कुटुंबात एवढं तर छोटं फॅमिली झाली हो आजकाल, मुलांना नातेच नाही ठेवल्यात आपण. आधी मी ज्या घरात वावरली, आम्ही 16 जणांच्या कुटुंबात लहानाची मोठी झाली. घर लहान होतं, व्यक्ती जास्ती होते. मी सांगितलं माझ्या जन्माची वेळ मला माहित नाहीये, कारण एवढी परिस्थिती डाऊन होती की घरात घड्याळच नव्हतं. त्याच्यामुळे आमच्या घरच्या भावंडांच्या जन्माची वेळ एकाला माहित नाही.
तर लक्षात घ्या की जे कुंडलिनी वगैरे कोणी विचारतात ना की मॅडम वेळच माहिती नाही तर तुम्ही काय बघाल, जे आहे ते मेहनत केली, प्रयत्न केले आणि तुमच्या समोर आहे. तो लक्षात घ्या, जो भी आपकी जिंदगी में आज से प्लीज से थैंक यू, कमियों को मत देखो. हा, जे पूर्ण करायचं त्याच्यासाठी स्वप्न जरूर बघा, पण नाही आहे त्याच्यासाठी रडू नका. पहिले सॅटिस्फॅक्शन ठेवा की हे जे माझ्याकडे आहे ना, कुणाच्या तरी जीवनातलं स्वप्न आहे. आणि सगळ्या चेतन अचेतन वस्तूंच्या प्रती थँक्यू म्हणायला शिका. सो हे 5 तत्व आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये रेकी शिकताना आणायचं आहे. माझ्याजवळ फक्त 24 तास आहे. 24 तास मी माझ्या या भावनांवर कंट्रोल करणार आहे. पहिली भावना, आज मी चिंता करणार नाही. दुसरी भावना, आज मी राग करणार नाही. तिसरी भावना, माझ्यावर ज्याही जबाबदाऱ्या आहे त्या पूर्ण आनंदाने मी स्वीकारणार आहे आणि आनंदाने मी त्या पूर्ण करणार आहे. चौथी भावना, माझ्याजवळ जेही नाते आहेत, बघा आज आपल्या आई वडील असतील त्यांच्याशी बोला, दूर राहत असतील तर रोज एक फोन करा, त्यांना तुमच्या शब्दाची गरज आहे. नाते प्रत्येक क्षणासोबत आज है वो नाहीये, पण म्हातारपणात आपली गरज त्यांना असते. तर एक फोन, तुमचा दिवसभरातला एक मायेचा शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचला. जोडीदारासाठी, जर ती गृहिणी असेल ना, माणूस घरी आल्यावर त्या महिलेला म्हणतो की घरी राहून काय कामं असतात. फक्त असं बोलण्याच्या ऐवजी आजपासून असं बोलून बघा, का ग थकलीस का, आणि मायेने एक डोक्यावर हात ठेवा. बघा घरचं वातावरण बदलून जाईल. आणि पत्नीने सुद्धा जर ती घरी राहत असेल, वर्किंग जरी असेल, आजचं जग दोघांनी काम करण्याचं आहे. तर त्याच्यामुळे दोघांनीही पण एकमेकांच्या भावनांना जपायचं आहे. आणि मुलांना संपत्ती समजू नका, तर मुलांना आपल्या जीवनातलं खूप सुंदर एक क्रिएशन समजा. त्याच्यावर मालकी हक्क गाजवून संवाद साधू नका. तर संवाद म्हणजे काय, एका हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत भावना पोहोचवण्याचं माध्यम आहे. तर त्या भावनेमध्ये ऑर्डर नाही सापडली पाहिजे, तर त्या भावनामध्ये प्रत्येक वेळेस प्रेमाचा ओलावा आपल्याला भेटला पाहिजे. आजच्या पिढीला सांभाळण्यासाठी खूप मोठी गरज आहे. कारण आधी घरं होते, छोटे होते, पण कधीच आई वडील वृद्धाश्रमात नव्हते. आज घरं मोठे झाले आहेत, पण आई वडील वृद्धाश्रमात आहे, मुलं बोर्डिंग मध्ये आहे. चला रेकीकडे परत वापस येऊ. रेकीचे 5 तत्व आपल्याला वापरायचे आहेत आणि रेकी शिकल्याने नेमके काय फायदे होतील ते आपण बघू. रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ही सर्वप्रथम आपल्यातले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते. सर्वप्रथम आपल्यामध्ये ज्या काही कारणाने निगेटिव्हिटी आहे ती नकारात्मकता दूर करते. रेकी शारीरिक शक्तींचं संतुलन स्थापित करते. शारीरिक शक्तींचं संतुलन स्थापित करते. रेकी आपल्यातील ज्या कुठल्या नकारात्मकतांचे ब्लॉकेजेस आहे, जी काही विकृती आहे ती बदलून तिथे पॉझिटिव्हिटी निर्माण करते. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासाचं एक प्रभावी माध्यम आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धति है. इससे किसी भी प्रकार की कोई भी हानि नहीं होती. रेकी काय नाही आहे. रेकी कुठला धर्म नाही आहे, पंथ नाही आहे, कुठलाच मौली विद्या, तंत्रविद्या किंवा राक्षसी विद्या, हिप्नोटाईज, संमोहन याच्याशी रेकीचा काही संबंध नाही आहे. आपल्या जगायला ऑक्सिजन लागतं हे जसं युनिव्हर्सल ट्रूथ आहे, तसं रेकी म्हणजे प्राण ऊर्जा. तिच्या वापराने आपण आपलं आणि इतरांचं कल्याण करू शकतो, एवढंच रेकीचं काम आहे. हिला कुठलंही तंत्र मंत्र संमोहन अशा कुठलंही नाही आहे. रेकी बद्दल खूप गैरसमज आहे, म्हणून ही गोष्ट आज सांगायची गरज पडते. जी रेकी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. आता तुमच्या समोर जर मी गुगलवर गेली, आज भारतामध्ये रेकीला अजूनही अमितचा चालू आहे रेकी कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून की रेकीला स्थान भेटलं पाहिजे. तर समजा आता आपण गुगलवर गेलो आणि इथे टाकलं रेकी इन हॉस्पिटल, रेकी इन हॉस्पिटल, आणि इमेजेस जर आपण बघितल्या तर बघा इतक्या मोठ्या लेवलवर रेकी हॉस्पिटलमध्ये. माझे एक सिंगापूरचे स्टुडंट आहे, त्यांनी सांगितलं मॅडम
तिथे अशी फॅसिलिटी आहे की हॉस्पिटलला जर एखादा पेशंट ऍडमिट झाला बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी त्याला हिलिंगसाठी ऑलरेडी त्यांच्या हॉस्पिटलायझेशन फॅसिलिटीमध्ये रेकी हिलरची नियुक्ती झालेली आहे. दुसरी स्टुडंट माझी अमेरिकेची आहे, तर तिने सांगितलं की हॉस्पिटलमध्ये हिलर्सला 12 ते 12.5 लाखाचा पॅकेज मिळतो अमेरिकेला. तर रेकी हे एक उत्तम करिअर पण आहे जेव्हा आपण याचा स्वीकार करू शकतो. तर बघा, हे आज भारतामध्ये आपल्याला लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून त्यांनी दिलेलं नाहीये, पण रेकी ही जन्मजात बाळापासनं अगदी न्यूबॉर्न बेबी पासनं वयोवृद्ध लोकांपर्यंत ह्या रेकीच्या ऊर्जा पोहोचवल्या जातात. रेकीच्या माध्यमातून बिफोर ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं याच्यासाठी हिलिंग दिलं जातं, किंवा कुठल्याही डिसिजेस नंतर ऑपरेशन नंतर त्या पेशंटला लवकर बरं व्हावं यासाठी देखील रेकीचा वापर केला जातो. गुगलवर तुम्ही जाऊन सर्च करू शकता. त्याच्यामुळे जर ही सायंटिफिक एनर्जी नसती, अंधश्रद्धा असती, तर विदेशांमध्ये आपण त्यांना आपल्यापेक्षा काय म्हणतो आधुनिक समजतो ना विदेशातल्या लोकांना, तर मग त्यांनी ही अंधश्रद्धा म्हणून वापरली असती का? तर रेकी ही एक नॅचरल हिलिंग पॉवर आहे ज्याच्याने आपण शारीरिक, मानसिक, भावनिक लेवलच्या समस्या सोडवू शकतो, आणि म्हणून विदेशांमध्ये ही हॉस्पिटलमध्ये वापरल्या जातं. अगदी रेकी आपण प्राण्यांना, त्याच्यानंतर प्लांट्सला, व्यक्तींना, वस्तूंना सुद्धा देऊ शकतो. म्हणजे आपल्या गाड्यांना प्रोटेक्शन आहे, घराला प्रोटेक्शन आहे, त्याच्यानंतर आपल्या घरचे प्लांट्स ला प्रोटेक्शन देऊ शकतो. वेगवेगळ्या लेवलवर या रेकीचा वापर होत असतो वेगवेगळ्या प्रॉब्लेम मध्ये. आज आपल्याकडे 2 अशा मोठ्या केसेस, जनरली मी हिलिंग केलेलं नाहीये, मी फक्त जसं तुम्हाला शिकवते तसं त्यांना शिकवलेलं आहे. तर 2 अशा केसेस आहेत ज्या खूप मोठ्या लेवलच्या आहेत, म्हणून मी त्या डिस्कस करते. असे तर लोकांचा थायरॉइड, बीपी, शुगर अनेक लोकांचा कमी झालेला आहे. तर त्याच्यातलं सगळ्यात पहिली केस आहे 4 स्टेजचा कॅन्सर. आपली एनर्जी कमी होत नाही, कारण ब्रह्मांडाची ऊर्जा ती आपण फक्त पाईपलाईन आहे, आपण ते हळूहळू समजून घेऊ. तर लक्षात घ्या की 4 स्टेजचा कॅन्सर होता, आणि त्या मॅडमला डॉक्टरांनी 40 दिवस दिले होते. किती दिवस? फक्त 40 दिवस आहे. जुना तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. तर त्यांनी त्यांची बहिणीने माझं फेसबुकवर ऍड बघितली, 2020 वगैरेची गोष्ट असेल ती. 19 मध्ये त्यांना काहीतरी कॅन्सर डिटेक्ट झाला, आणि त्यांचे डॉक्टरांनी म्हटलं की जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही ऑपरेशनला न्या, कितीही खर्च करा, तर तुम्हाला फायदा होणार नाही. आणि जेव्हा त्यांनी ती ऍड बघितली त्यांच्या बहिणीनी आणि माझा क्लास जॉईन केला त्यावेळेस, तर त्यांनी त्यांच्या बहिणीला रोज म्हणजे पटापट सेकंड थर्ड लेवल केलं, आणि थर्ड लेवलमध्ये जी सायकिक सर्जरी शिकतो आपण रेकीच्या 3ऱ्या लेवलमध्ये, सायकिक सर्जरीचं मी त्यांना 90 डेज हिलिंग सांगितलं होतं. आणि परिस्थिती अशी होती की रोज त्यांच्या पोटामध्ये 5 लिटर रक्तमिश्र पाणी तयार होतं त्यांना, आणि सर्जरीचं काम होणार नाही. आणि त्यांचं जसं जसं ते हिलिंग चालू झालं, ते आणि आमचे एक दुसरे ग्रँडमास्टर आहे माझे स्टुडंट धनंजय सर, या दोघांनी मिळून त्यांचं हिलिंग केलं. आणि हिलिंग नंतर असं लक्षात आलं की 47 दिवसामध्ये त्यांच्या शरीरात निर्माण होणारं 5-5 लिटरचं पाणी कमी झालं, सुकलं, आणि विदाऊट एनी किमो किंवा एखादं ऑपरेशन त्यांचा तो कॅन्सर ठीक झाला. डॉक्टरांनी तेव्हा 40 दिवस दिले होते. डॉक्टरांची ही अपेक्षा होती की या पेशंट गेल्याचं कोणातरी कडून कळेल, फोन बी नाही. आणि जेव्हा ते पेशंट 2 महिन्यानंतर त्यांच्याकडे गेलाय, डॉक्टर त्यांच्या चेअरवरून उभे झाले, हाऊ कॅन इट पॉसिबल? हे शक्य कसं झालं की ज्या पेशंटला रिकव्हरी नाही, आता 2024 चालू आहे टचवूड, आणि त्यांचा हा रिसर्च पेपर मी मागच्या वर्षी दिल्लीला 25 जानेवारीला 2023ला मी दिल्लीला सबमिट केला की रेकीच्या माध्यमातून कशा पद्धतीने एखादा येईल. तर आमचं इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती दिल्लीला मागच्या वर्षी, तिथे मी त्यांचं विथ एव्हिडन्स, त्यांचं मेडिकल रिपोर्ट, त्यांचं स्वतःचं ऑडिओ स्टेटमेंट आणि व्हिडिओ, युट्यूबवर माझा व्हिडिओ आहे, त्यांनी स्वतःची स्टोरी म्हणजे त्या पेशंटनी आणि हिलर दोघांनी शेअर केलेली स्टोरी माझ्या युट्यूब चॅनलवर आहे, जे तुम्ही बघू शकता. तर त्या पद्धतीने तुम्ही म्हणजे नक्की बघा तो व्हिडिओ, कारण ती एक प्रेरणा आहे की रेकी काय काम करू शकते. दुसरं एक उदाहरण आहे पुण्याचं. एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीमध्ये त्यांचं युट्यूबवर माझे व्हिडिओ आहे. त्यांच्या घरामध्ये 3 डॉक्टर आहेत. ज्या मॅडम होत्या त्यांचे हसबंड डॉक्टर आहेत, MBBS. मुलगा सून कॅन्सर रिसर्च पर्सन आहेत, अगदी रिसर्च करतात. आणि मॅडमला इकडे जॉईन होण्याच्या 1 वर्ष आधी, 1-2 वर्ष आधी त्यांना त्रास होता ऑटो इम्युन डिसऑर्डर, ज्याच्यामुळे त्यांच्या तोंडातनं रोज रक्त यायचं. रक्त येऊन अक्षरशः तोंड आतून काळा झालं होतं,
आणि गेल्या 1 वर्ष म्हणजे जॉईन होण्याच्या 1 वर्ष आधीपासून त्या दूध आणि पोळी मिक्सरमध्ये अगदी लिक्विड फॉर्म मध्ये ग्राइंड करून जिभेवर ठेवून फक्त गिळत होत्या. दुसरं काही खाऊ पिऊ शकत नव्हत्या. 1 वर्ष त्यांनी फक्त दूध पोळी घेऊन काढलं. हळूहळू त्यांनी रेकी शिकल्या, प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि 2-2.5 महिन्यामध्ये त्या तिखट जेवू शकल्या. तो जो व्हिडिओ आहे आपल्या युट्यूबवर तो 60% नंतर क्लासमध्ये त्यांनी सांगितलं की आता त्या लाल म्हणजे आपला ठेचा ज्याला म्हणतो आपण महाराष्ट्रीयन लोक, तो ठेचा खाऊ शकतात, इतक्या त्या ठीक झाल्या. विचार करा, मेडिकलचे सगळे रिपोर्ट त्यांचे आलेले होते, पण कॅन्सर पर्यंत टेस्ट झाल्या होत्या. मेडिकल सायन्स मध्ये त्यांच्या या आजारावर औषध नव्हतं. आणि म्हणून मी म्हणते की जिथे डॉक्टर्स म्हणतात ना, अभी पेशंट को दवा की नाही, दुआ की जरूरत आहे. रेकी तिथून स्टार्ट होते, पण त्याच्यासाठी तुमचा ट्रस्ट आणि प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. युट्यूबचं नाव म्हणून परत आपण गुगलवर जाऊ आणि 1 मिनिट. वर्टिक्स हॅपी लाईफ या नावाने माझं हे युट्यूब चॅनल आहे. याच्यात आपण जर हे बघा, वर्टिक्स हॅपी लाईफ हा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यात तुम्हाला त्या मॅडमचा व्हिडिओ मिळेल. दोन्ही जे मी उदाहरणं सांगितले अजून बाकीच्यांचे पण टेस्टिमोनियल तुम्हाला मिळतील. आणि हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केल्यावर आपण इथे एक पॅरेंटिंगची सिरीज चालू करणार आहे, आनंदी पालकत्व म्हणून. तर ते पण तुम्हाला सेशन फ्री ऑफ कॉस्ट अटेंड करायला भेटेल. तिथे तुम्हाला त्याच्या बाकीच्या सूचना पण मिळतील. तर आपण जर इथे टाकलं तर माधुरी मॅडमचा व्हिडिओ किंवा मग दुसऱ्या ज्या रचना मॅडम आहे त्यांचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तर या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं, तुम्हाला रोजचे व्हिडिओ पण याच्यात मिळत असतात. आणि मध्ये मध्ये आपण जे फ्री कोर्सेस लॉन्च करत असतो ते कोर्सेस पण आपल्याला या चॅनलवर बघायला मिळतील. ठीक आहे, चला. तर आता रेकी काय नाही करू शकत, तर रेकी जन्मता असलेले दोष दूर करू शकत नाही, पण आम्ही याच्यावरही प्रॅक्टिकल केलं. एक स्पेशल चाइल्ड होतं जे स्वतःचे लाळ पण पुसू शकत नव्हते. त्याला त्याच्या आईने रोज हिलिंग दिलं तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट झाली. कारण एखाद्या स्पेशल चाइल्डला सांभाळणं आईवडिलांना इतकंच वाटतं की मी अशा बऱ्याच केसेस बघितल्या की आम्ही आहे तोपर्यंत ठीक आहे, पण आम्ही नसताना आमच्या या बाळाला कोण सांभाळेल. तर अशा चॅलेंजिंग केसेसमध्ये जर त्या आईने जबाबदारी घेतली तर बऱ्यापैकी कमीत कमी ते बाळ स्वतःच काम करू शकेल. याच्यासाठी पण याला वर्षानुवर्ष लागू शकतात, कारण तुम्हाला माहिती आहे की मेडिकल सायन्समध्ये अशा याच्यासाठी सुविधा नाही आहे. पण आपण ते ब्लॉकेजेस रेकीच्या माध्यमातून दूर करून त्यांना ठीक करू शकतो. पण एखादी व्याधी गरजेपेक्षा जास्ती वाढून गेलेली आहे तर तुम्हाला तिथे सक्सेस मिळेल असं नाही आहे. कारण त्या पेशंटकडे असलेला वेळ आणि आपल्याकडे त्या पेशंटला हिलिंग देण्यासाठी लागणारा वेळ हा जर मॅच झाला नाही तर मात्र आपल्याला अपयश येऊ शकतं. म्हणून पेशंटकडे असलेला वेळ आणि आपल्या हिलिंगचा वेळ जर मॅच झाला, आता आमच्याच एक ओळखीचे ग्रँडमास्टर आहेत, तर त्यांच्या वडिलांना अचानक लास्ट स्टेजचा कॅन्सर कळला. अगदी शेवटी डॉक्टरांनी म्हटलं होतं की 10-12 दिवसांचे नाही, आणि खरोखर ते 10-12 दिवसात गेले. तर त्यांना ती एक खंत होती की जर थोडं आधी कळलं असतं तर एक रेकी ग्रँडमास्टर म्हणून मी माझ्या वडिलांसाठी काहीतरी करू शकली असते. तर कधी कधी असं जरूर नाही की रेकी कारण कुठले मॅजिक नाहीये, ही एक हिलिंग थेरपी आहे. इथे रिझल्ट खूप चांगले येतात, पण त्याच्यासाठी पेशंट जवळ असलेला वेळ हा मॅच होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे जर एखाद्याचा बॉडी पार्ट काढून टाकलेला आहे तर तो बॉडी पार्ट रिजनरेट करणं हे रेकीच्या माध्यमातून शक्य नाहीये. आता रेकीच्या विशेषता बघू. रेकी प्रकृतीने मानवाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. रेकी एक सरल उपचार पद्धती है, केवल 1-2 दिन के शिक्षण द्वारा इसको सीखा जा सकता है. आता तुम्हाला वाटेल 1-2 दिन के शिक्षण द्वारा मॅडम तुम्ही 10 दिवस का घेऊन बसल्या. आता हे नोट्स त्यावेळेची आहे, जुनी जी ऑफलाईन पद्धत होती जे आम्ही शिकलो तर तिथे आमचं 1 दिवस फुल डे सेशन चालायचं. आता गंमत बघा, तेव्हा ना रेकॉर्डिंग होतं, रेकॉर्डिंग फॅसिलिटी मिळत नव्हती की मॅडमनी काय शिकवलं ते आपण परत एकदा रिकॉल करून बघू शकत नव्हतं. मग 4-5 तास तुमच्या डोक्यावर सतत ज्ञानाचा मारा झाला. एक तर आपली एज्युकेशनची गॅप झालेली असते, बऱ्याच दिवसानंतर आपण नवीन काहीतरी शिकत असतो, अर्ध डोक्यात जातं अर्ध डोक्याच्या बाहेर जातं आणि 10-15 पाण्याच्या नोट्समध्ये काहीच भेटत नाही. आणि म्हणून मी ती सिस्टम चेंज केली आणि रोज 1-1 तास थोडं थोडं व्यवस्थित शिका आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करा
आणि नाहीच समजलं तर तुम्ही परत नेक्स्ट बॅच रिपीट करा आणि रोजचा रेकॉर्डिंगचा सपोर्टही तुम्हाला आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला नोट्स आणि पीडीएफ पण मिळणार, नोट्सचे पीडीएफ पण. म्हणजे सगळं तुमच्याकडे मटेरियल आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ट्रस्ट ठेवायचा रेकीवर आणि प्रॅक्टिस करायची आहे. आणि प्रॅक्टिस हे का करायची आहे मॅडम, खरंच म्हणतात पाण्याची चव बदलतात का, म्हणून पाणी चार्ज करून बघायचं आहे. अन्नाचे व्हायब्रेशन चेंज होतात का, करून बघायचं आहे. अफर्मेशन दिल्याने खरोखर माझे स्वप्न पूर्ण होऊ शकतात का, करून तर बघा. कारण जर तुम्ही केलं नाही तर रिझल्ट येणार नाही. कारण आपल्याला जसं आपण विचारांच्या मार्फत एनर्जी देणार तेच आपल्या जीवनामध्ये घडणार आहे. म्हणून आपल्याला 3 दिवस कशावर लावले आपण, 2 दिवस या माइंडसेटला लावले. कालचा दिवस आपण सगळ्या ज्या काही कटू आठवणी होत्या जीवनामध्ये त्या विसरण्यासाठी लावलं आणि आज एक प्रॉपर सकारात्मक ऊर्जांनी माइंडसेटने आपण इथे. जे लोक त्या कसोट्या पार नाही करू शकले ते आज क्लासमध्ये नाहीये. मी काय म्हटलं तर 10 दिवसांचं कमिटमेंट खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यांच्यासाठी ते सोपं नाही आहे की प्रत्येक व्यक्ती ती गोष्ट करू शकेल. ओके, रेकी एक सरल उपचार पद्धति है, 1-2 दिन के शिक्षण द्वारा कोई भी रेकी सीख सकता है, इसका अनुभव कर सकता है. किसी भी उम्र की व्यक्ति या किसी भी योग्यता, कम पढ़ा लिखा हो या किसी भी योग्यता का वो रेकी सीख सकता है. रेकी उपचार में व्यक्ति को रेकी उसके आवश्यकता अनुसार ही प्राप्त होती है, इसमें किसी भी प्रकार की हानि नहीं होती. आता डॉक्टरांना ठरवावं लागतं की पेशंटच्या वयानुसार आणि आरोग्यानुसार किती ml चं इंजेक्शन द्यावं, किती ml चं गोळी द्या, किती mg ची गोळी द्यावी, किती ml चं औषध द्यावं. पण रेकी स्वतः ठरवते की समोरच्या पेशंटची गरज काय आहे आणि किती त्याला औषधांची गरज आहे. ठीक है, प्रथमा रेकी के उपरांत हस्तस्पर्श और द्वारा उपचार कर सकते हैं. रेकी द्वितीय करने पर वह अपने से मिलो दोस्तों. रेकीच्या सेकंड लेवल मध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग पोहोचवू शकता. हे प्रॅक्टिकल घेतो आपण क्लासमध्ये सेकंड लेवलच्या, की तो पेशंट अमेरिकेला आहे, तुम्ही इथून तुम्ही ज्या शहरात जिथे बसले तुमच्या घरातून तुम्ही दुसऱ्या देशात हिलिंग पोहोचवू शकता. ही एनर्जी तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. प्रॅक्टिकल आहे सगळं, ज्या ज्या गोष्टी मी बोलते सगळं प्रॅक्टिकली क्लासमध्ये लाईव्ह सेशन मध्ये होत असतं. आधी तुम्हाला सूचना दिली जाते की पेशंटला रेडी फोन करून सांगायचं वगैरे, सगळं ते सेकंड लेवलचा भाग. सेकंड लेवलमध्ये तुम्ही तुमच्या ज्या काही कोर्टाच्या केसेस असतील, रिलेशनशिप इश्यू असतील, त्या सगळ्या याच्यासाठी तुम्ही डिस्टन्सच्या माध्यमातून हिलिंग करू शकता. तुमच्या ज्या काही सकारात्मक इच्छा, एखादी गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, बंगला घ्यायचा आहे, जे जे तुमचे स्वप्न असेल ते तुम्ही विशबॉक्सच्या माध्यमातून रेकीच्या सेकंड लेवलमध्ये पूर्ण करू शकता. आणि रेकीच्या थर्ड लेवलमध्ये तुम्ही 100% ऊर्जांनी एक हिलर बनून स्वतःसाठी 100% एनर्जी आणि एक इतरांसाठी आणि कमीत कमी 2,000 रुपये पर डे आणि 60,000 रुपये महिना एक हिलर म्हणून अर्न करू शकता. त्याच्यानंतर रेकीचे 4थी आणि 5वी लेवल ही ट्रेनरसाठी असते. ट्रेनर बनून तुम्ही कमीत कमी 1,00,000 रुपये महिना सहज अर्न करू शकता. आज माझे कितीतरी स्टुडंट आहे जे 1.5 लाख ते 3.5-4 लाख प्रतिमाह अर्न करत आहे. तर ते सुद्धा टेक्निक ते ट्रेनिंगच्या बॅच मध्ये दिलं जातं. तर या पद्धतीने रेकीच्या 5 लेवल आहे. लेवल 1 जे आता आपण करतोय, सेकंड लेवल मध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंग, टेलिपॅथी, एखाद्याचा माइंडसेट चेंज करणं, सकारात्मक इच्छांसाठी आपला विशबॉक्स तयार करणं आणि वेगवेगळ्या परत सबकॉन्शियस माइंडचं ट्रेनिंग सेकंड लेवल मध्ये आहे. थर्ड लेवल मध्ये तुम्हाला क्रिस्टल थेरपी शिकवली जाते ऍज अ गिफ्ट म्हणून, डाउजिंग शिकवलं जातं ऍज अ गिफ्ट म्हणून. त्याच्यानंतर तुम्हाला साऊंड हिलिंगचं पण बेसिक, कायनेसॉलॉजी, जन्मतारखेनुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखणं, हे सुद्धा टेक्निक आपण रेकीच्या थर्ड लेवल मध्ये शिकत जातो. अशा अजून भरपूर सिलेबस आहे, तो आता आपण डिस्कस नहीं करू शकत. ओके, रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ आप मनोमय शरीर पर प्रभावी असर होता है, इसलिए किसी भी रोग का आप मूल रूप से यहाँ पे इलाज कर सकते हो. ठीक आहे, तर आता आपण आजचे प्रश्न घेऊ. कुणाचे काही प्रश्न असतील तर. एनी क्वेश्चन, हँड रेज करा, कारण आपल्याला लगेच बॅच असते म्हणून यावेळेस प्रश्नांना जास्ती वेळ देता येत नाहीये. सो प्रश्न, हा बोला सायली मॅडम, काय प्रश्न आहे? मॅडम, रेकीद्वारे आपण आपल्या म्हणजे जाडेपणावर किंवा त्याच्यातल्या दुसऱ्या जे काही प्रॉब्लेम्स त्याच्यावर आपण मात करू शकतो का? सॉरी, प्रश्न रिपीट करा. रेकीद्वारे आपण आपल्या स्वतःच्या स्थूलतेवर आणि त्याच्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेम्सवर आपण करू शकतो का? हो,
नक्कीच करू शकतो. त्याचे तुम्हाला रेकीच्या जे लेवल 1चं जे आहे ना पीडीएफ, त्याच्यात हा. तुम्हाला आता आपल्या नवीन पीडीएफ वर काम चालू आहे. तर तुम्हाला 4 पानांचं असं एक पीडीएफ मिळेल. त्याच्यात रेकीचे प्रोटोकॉल दिलेले आहेत. म्हणजे ओके. कुठल्या आजारासाठी नेमकं तुम्ही कुठे हात ठेवून हिलिंग करावं, हा आपल्या या हा. लेवल 1चा नेक्स्ट पार्ट आहे, ज्याच्यात तुम्हाला ते शिकवल्या जाईल. ओके. निलिमा मॅडम, अनम्यूट करा निलिमा मॅडम. हा बोला. मॅम, रेकीद्वारे आपल्या लहान मुलांचा आपण रागराग असतो, चिडचिडपणा जो असतो खूप तो खूप कमी कमी करू करू शकतो. शकतो. नक्कीच कमी होऊ शकतो. त्यांना जे तुम्ही अन्न पाणी चार्ज करून देता, त्यांचं बेड, त्यांच्या कपड्यांना जेव्हा तुम्ही चार्ज करता, तर तुम्हाला त्याच्यात खूप चांगला रिझल्ट येतो. थँक्यू. ओके. हे सगळं प्रॅक्टिकल मध्ये आपण शिकणारच आहे. जयश्री कुलकर्णी मॅडम. हा मॅडम, काल ते 5 मॅम हे सांगितलं ना करायचं मेडिटेशन, ते किती वेळा करायचंय? ते तुम्ही जोपर्यंत तुम्हाला 5च्या आठवणी, बघा 2 ऍक्टिव्हिटी त्याच्यासोबत करायची आहे. जे मी डे हा 1 सांगितलं की तुमच्या मनामध्ये ज्या हा कुठल्या सकारात्मक विचार आहे, कुणाबद्दल राग असेल, काही असेल, तर ते ऑन पेपर लिहा. सगळं लिहून हा काढायचं आणि त्याचे तुकडे करायचे आणि त्याला माचीची कडी लावायची. हे प्रॅक्टिकल 7 दिवस रोज करायचंय. त्याच्यासोबत 5 लाईफचं कालचं ते म्हणजे ऍक्च्युली आपलं रेकॉर्डिंग कुठेतरी मिस झालं. तेवढंच ते 20 मिनिटाचं झालं. तर मी त्याच्या जागी आपला जुना तुम्हाला एक ऑडिओ पाठवलेला आहे, त्याला डाउनलोड करून घ्या. कारण जर तुम्ही हा तसाच केला तर त्याच्यात ऍड येतात मध्ये मध्ये. हा हा तर म्हणून त्याला डाउनलोड करून घ्या त्या ऑडिओला. आणि त्याच्यानंतर ते मेडिटेशन तुम्ही रोज करा. किंवा आपल्याला कधी कधी खूप ओझं वाटतंय आपल्यावर, तर ते करा मध्ये मध्ये. तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगला येतो त्याचा. अजून मी तुमचं एक मेडिटेशन घेणार आहे, ज्याच्यात तुमचं मन आणि शरीरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे त्याच्यावर वर्क करणार. पहिले आपण 5च्या मेमरी लॉस केल्या काल. आता नेक्स्ट मेडिटेशन जे चक्र शिकवेल आणि त्याच्यानंतर जे अटुनमेंट नंतर मेडिटेशन होईल, तर ऍक्च्युअल तुम्ही ती एनर्जी सगळी निगेटिव्हिटी निघून जाते शरीरातनं, हे प्रॅक्टिकली अनुभव करणार आहे. ते आपलं नेक्स्ट मेडिटेशन त्याचं राहील, पण ते नेक्स्ट वीकला होईल. आपलं सेशन सोमवार ते शुक्रवारच असतं. हा त्याच्यामुळे निगेटिव्ह आहे खूप. ओके, काही हरकत नाही, निगेटिव्हिटी निघून जाईल. हा बोला मंजू मॅडम. मला आता एक अनुभव आला होता. माझा डॉगी आजारी होता आणि शेवटच्या स्थितीमध्ये होता. मी तर त्याला काय रेकी देऊ शकत नव्हते, कारण मी त्या स्थितीत नव्हते त्याला देण्याच्या. तर अशा वेळेला माझ्या मैत्रिणीने त्याला रेकी दिली, तेव्हा त्याची एनर्जी लो जाणवली. याचा अर्थ काय असतो? मॅडम, लो ले एनर्जी आहे म्हणजे कदाचित, आता तुम्हाला एक अनुभव सांगते. हा माझ्याकडे एक मागे झाले तरी 6 वर्ष झाले एक केस आली होती. आणि मला फोन आला की तुम्हाला या या व्यक्तीचं हिलिंग करायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की सगळेच नाही, पण काही डॉक्टर असे आहेत की पैशासाठी आणि बिलांसाठी पेशंट दगावल्यानंतरही सांगत नाही. असे आपण बरेच प्रकार आजकाल बघतो. तर मला तो फोन सकाळी 9 वाजता आला की मॅडम अडचण आहे. एक 17-18 वर्षाचा मुलगा होता, त्याचं हिलिंग करायचंय आपल्याला. मग मी हिलिंग चालू केलं आणि मी एनर्जी चेक केली, तर मला एनर्जी कुठेच काही जाणवली नाही, 0 एनर्जी जाणवली. आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. आणि जेव्हा मी समोरच्याला फोन करून सांगितलं की म्हटलं की आपण डायरेक्टली सांगू शकत नाही की डॉक्टरांनी डिक्लेअर नाही केलं ना, आपण त्या पेशंट जवळ नाही आहे, दुसऱ्या गावी आहे, कसं सांगणार. पण मला ते लक्षात आलं. 11 वाजता मी तरी त्यांना फोन करून सांगितलं की म्हटलं मुश्किल आहे, मला काहीच म्हणजे जे एनर्जी जाणवायला पाहिजे ती नाही जाणवली. आणि खरोखर 2:30 वाजता डॉक्टरांनी डिक्लेअर केलं की तो मुलगा गेला. म्हणजे तो गेला आधीच होता जेव्हा मी एनर्जी, पण ते काहीतरी वेगळी केस होती त्याच्यामुळे म्हणून त्यांनी ते डिक्लेअर केलेलं नव्हतं. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांची डिस्टन्स, जेव्हा तुम्ही सेकंड, हे फर्स्ट लेवलला नाही, सेकंड लेवलमध्ये जेव्हा डिस्टन्स हिलिंग तुम्हाला शिकवलं जातं, तर तुम्ही या पद्धतीने कुठल्याही व्यक्तीची आणि वस्तूची एनर्जी चेक करू शकता. ओके. हा ना, काय निशा केळकर मॅडम, काय? हा बोला. नमस्ते मॅडम. मला हे बोलायचं होतं, लेखीचे 5 लेवल असतात. मी ग्रुप मध्ये नाही, माझ्या पप्पांनी मला हे दिलं, तर ग्रुप मध्ये यायला ते पुढच्या लेवल ज्या आहेत मॅडम, त्याचा काय करणार? हा, आपली ही जी लेवल 1 आहे ती फ्री मध्ये आहे, जी 10 दिवसांचं टोटल सेशन आहे. त्यानंतर ज्यांनाही सेकंड आणि थर्ड लेवल करायची असते, एरवी माझी लेवल 1 ची फी 3,000 आहे. जो कोर्स आपला हा 10 दिवसांचा चालू आहे, याची फी मी 3,000 घेत असते. सेकंड लेवलची 4,000 आहे, थर्ड लेवलची 5,000, अशी माझी 12,000चं ही सेशन आहे.
पण सध्या मला रेकीनी एवढं भरभरून दिलंय म्हणून मी 2024 मध्ये पूर्ण हे ग्रॅटिट्यूड म्हणून सेशन चालू केलेले आहे. तर सेकंड आणि थर्ड लेवलची फी मात्र 5,000 रुपये. आणि त्याच्यानंतर ग्रुपवर नाहीये. ग्रुपवर नाहीये तर ग्रुपवर तुम्ही नाहीये मला तर मेसेज टाकून ठेवा. तुम्हाला लेवल 1च्या ग्रुपवर ऍड केलं जाईल. लेवल 2 आणि लेवल 3 साठी तुम्हाला तुमचं ऍडमिशन जेव्हा सेकंड लेवलला होतं त्याच्यानंतर तुम्हाला जे रेकॉर्डिंग असतं, जसं आता तुम्हाला युट्यूबची लिंक मिळते आहे, तर तेव्हा माझं प्ले स्टोअरवर ऍप आहे, ऍपची तुम्हाला लिंक मिळते. कुठल्याही आपल्या कोर्सेसचा जो ऍक्सेस असतो तो लाईफ टाईम असतो. म्हणजे तुम्ही कितीदा ते कोर्सेस रिपीट करून बघू शकता, कितीही लाईव्ह बॅचेस अटेंड करू शकता. ही एकदाच भरायची आहे आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्याचा लाभ घ्यायचा आहे. लाईफ टाईम ऍक्सेस म्हणजे मग आता तुमचा नाही आहे, तो नंबर माझा ऍक्सेस आहे. म्हणजे मी आहे तोपर्यंत तुम्हाला त्या कोर्सचा ऍक्सेस राहणार आहे. ठीक आहे. पण ते आता ग्रुपवर ऍड व्हायचं झालं तर म्हणजे तुम्हाला आता ह्याच्यामध्ये नंबर द्यायचा. हा, लेवल 1 साठी तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुपवर नसाल तर तुम्ही मेसेज टाका. जो ग्रुप सध्या चालू आहे त्याच्यात खाली जर जागा असेल तर तुम्हाला ऍड केलं जाईल. ओके, चालेल. ठीक. प्रीती मॅडम, हॅलो. पटापट 5ची बॅच आहे माझी. 2-3 आपण घेऊ प्रश्न, मग बाकीचे घेऊ. हा, बोला. हा, मला विचारायचंय, हे रेकी आपण जे देतो तेव्हा जो माणूस देणारा असतो त्याच्यावरती काही परिणाम अपोजिट परिणाम होतो का? म्हणजे आता आपली एनर्जी आपण दुसऱ्यांना दिल्यानंतर पहिले तर सांगते, रेकीची एनर्जी आपली आपण देतच नाही, ती प्राणी किलिंग मध्ये जाते. जो प्राणी किलिंग हा जो प्रकार आहे ना त्याच्यामध्ये आपण आपली एनर्जी देत असतो. रेकी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे आणि आपण ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचतो म्हणजे आपण फक्त एक पाईपलाईन आहे. ओके. आपल्या घरी नळाला पाणी येतं, ते नळाचं पाणी आहे काय? पाण्याचा स्रोत तर कुठेतरी वेगळा, आपल्या घरी बोरवेलच्या मार्फत येत असेल किंवा कॉर्पोरेशन नदीचं पाणी कॉर्पोरेशनच्या टाकीत येतं आणि मग आपल्यापर्यंत पोहोचतं, तर पाण्याचा सोर्स वेगळा आहे. ओके, बरोबर आहे. तो नळ हा माध्यम आहे. आपण फक्त ते पाईपलाईन आहे लोकांपर्यंत ही ऊर्जा पोहोचवण्याचं. तर आपलं काही खर्च होत नाही. पण लक्षात घ्या, समजा माझी तब्येत बरी नाही आज आणि मी 4 लोकांचं हिलिंग केलं तर मग तिथे नक्की मला परिणाम पडेल की नाही? हो, बरोबर आहे. आणि म्हणून आपली एनर्जी स्ट्रॉंग करण्यासाठी रोज आपलं औरा क्लिन्झिंग आणि 7 चक्रांना चार्जिंग देणं आपल्याला खूप गरजेचं पडणार आहे. ती प्रॅक्टिस कशी करायची आपण शक्तिपथानंतर जेव्हा प्रॅक्टिकल सुरू होतील आपले, आता आपण समजून घेऊ. आज आपला रेकी चालू झालेला आहे. ठीक आहे. आता आपण इथून पुढे जेवढे दिवस क्लास येईल, आपला शनिवार रविवार क्लासला सुट्टी असते, पण शक्तिपथ आपण या शनिवारी 7 वाजता मला पॉसिबल आहे, नाही तर मग क्लासच्या वेळेत करू आपण. शक्तिपथासाठी काहीच तयारी करावं लागत नाही. तुम्ही एकटे पाहिजे. मला तुमचा व्हिडिओ ऑन असणं कंपल्सरी आहे. ज्यांचा व्हिडिओ बंद असेल त्यांच्यासाठी मी काही करू शकणार नाही. ठीक आहे. तर तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे आणि आपल्याच नावाने जॉईन करणं खूप गरजेचं आहे. स्वतःच्या नावाने जॉईन करावं लागेल. 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. तेजस सर बोला. मॅडम, म्हणजे एखाद्या व्यक्तीचे आता खूप कंटिन्युअस निगेटिव्ह, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह थॉट असतात, की म्हणजे रस्त्याने आपण बाहेर जायचं जरी म्हटलं ना, अरे सांभाळून जा, ऍक्सिडेंट होऊन जाईल, नाही ते पडून जाईल, ते तुटून जाईल, म्हणजे कंटिन्यू फक्त निगेटिव्ह शब्द असतात. कधी असं नसतं की बा नाही चांगलं होईल किंवा ठीक आहे तू पोहोचल्या की फोन कर, असं नाही. नीट जा, नाहीतर रस्त्यात पडून जाशील, म्हणजे कंटिन्यू असं निगेटिव्ह असतं कसं. तर त्याच्यासाठी पण आपल्याला काही त्याच्यावर रेकीच्या माध्यमातून जेव्हा आपला अटेनमेंट होतो आणि आपण अफर्मेशन प्रोसेसवर काम करतो तर आपल्याला रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळतात. पण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. विदाउट प्रॅक्टिस नाही होणार. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. बरोबर, थँक्यू. ओके, आता आपल्याला 5 वाजले आहेत, थांबावं लागेल कारण माझे बाकीचे स्टुडंट 5 वाजताची वाट बघत आहेत. तर लक्षात घ्या, ज्यांचेही प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत त्यांच्यासाठी सूचना, जो आपला लास्ट डेचा सेशन असतं ना त्याच्यासाठी मी प्रॉमिस करते की तुमचा शेवटचा हँड जोपर्यंत डाऊन होत नाही तोपर्यंत मी प्रश्नांची उत्तरं देते आणि शेवटचं सेशन नेहमी 3.5-4 तास चालतं. लास्ट डेचं जे सेशन असेल आपलं ते 3.5-4 तास चालतं. तेव्हा माझी जबाबदारी आहे तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची. कारण आता अडचणी असते की आपली बॅक टू बॅक क्लासेस असतात. शेवटच्या सेशनच्या दिवशी मी सगळ्या क्लासेसला सुट्टी देते आणि हा फक्त लेवल 1 साठी तो पूर्ण दिवस राखून ठेवते. तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे. ठीक आहे. रेकीच्या 4था आणि 5वी लेवल फक्त ट्रेनरसाठी आहे. तर जेव्हा तुम्ही सेकंड आणि थर्ड लेवलला येता तर त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेनरची पूर्ण माहिती दिली जाते. त्याच्यात कमीत कमी तुम्ही 1 लाख कसे अर्न करावे हे पण तुम्हाला सांगितलं जातं. ठीक आहे. आता इकडच्या प्रश्नांची उत्तरं दिले तर आपण आता उद्या भेटू याच नव्या ऊर्जांसोबत.
कंटिन्युएशन मध्ये राहा, तर तुम्ही याचा खूप चांगल्या पद्धतीने बेनिफिट घेऊ शकणार आहे. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम. थँक्यू.